फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल पर्पल शर्ट गर्ल ब्लॉग। सो फ्रेंड्स, आज मैं निकली हूँ एक गर्ल्स ट्रिप पे और मेरे साथ है मेरे स्कूल के फ्रेंड्स। तो चलिए उनसे आपको मिलाती हूँ। देखिए इनका यहाँ पे मेकअप चल रहा है। ब्यूटी क्वीन आर्यन, हाय करो। अब हम स्वारगेट को जाने वाले हैं पुणे स्टेशन से। तो यहाँ से हमें एक पीएमटी मिली है, उससे ही हम स्वारगेट जाएंगे। हम पीएमटी का वेट करते करते यहाँ पे बैठे हैं, लेकिन पीएमटी अभी तक आई नहीं है। अभी हमने पीएमटी ले ली है और हम जाने वाले हैं सिंहगढ़। तर फ्रेंड्स, इथून पुढं आपला जो संपूर्ण ब्लॉग होणार आहे तो पूर्णपणे मराठीत होणार आहे। हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहे सिंहगडचं थोडंसं पाठवशी डोंजे फाटा इथे। आता इथून आम्ही बघतोय की 4 व्हीलरची गाडी भेटते का, त्याने आम्हाला वरती जायचं। तर पाहूया मग। आता सध्याच आम्ही वगैरे केलेला आहे, आम्ही वरती जाणार आहे। तर मला माझ्या कॉलेजला सुट्टी होती, त्यामुळं मग आम्ही सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी ठरवलं की आपल्याला एका ट्रिपला जायचं। तर आमच्या गावापासून जवळपास सिंहगड किल्ला जवळ पडतो, तर आम्ही ठरवलं की आपण सिंहगड किल्ल्याच्या ट्रिपला जाऊ। तर आता आम्ही फायनली आमची गर्ल्स ट्रिप झालेली आहे आणि आम्ही जातोय सिंहगड किल्ल्याला। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी, पाहू शकता। तर इथून आपण आता चालत जाणार आहोत, ट्रेक करणार आहोत। तर चला, तर मग आमच्या सोबत चला। तर मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावरून हा असा सुंदर असा नैसर्गिक नजारा तुम्हाला पाहायला भेटतोय। या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराचा फोटोशूट चालू आहे आणि इथून जो नजारा दिसतोय ना, तो स्वर्गाहूनही सुंदर आहे। मित्रांनो, हा आहे पुणे दरवाजा। या ठिकाणावरून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे। मित्रांनो, सिंहगड किल्ल्याला दुसरं नाव कोंढाणा किल्ला आहे आणि हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी 500 मावळ्यांसह जिंकला होता। तर या किल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि आता किल्ल्याच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत आपल्याला पाहायला भेटतील ऐतिहासिक, ते आपण पाहणार आहोत। तर आपण जो समोर पाहत आहे तो आहे या किल्ल्याचा मेन दरवाजा। गाईस, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या ठिकाणी ते माकड आम्हाला या किल्ल्यावरती पाहायला भेटले। आता
आता आम्ही पलीकडच्या साईडला चाललोय तोफखान्यामध्ये. तर पाहूया काय नक्की नजारा त्या ठिकाणी. माझे फ्रेंड्स पुढे गेलेले आहेत मला सोडून, काय माहिती त्यांना ब्लॉगमध्ये बोलायला काय नको वाटतंय का असं वाटतंय. आमच्या सुप्रिया, वा काय काय रे आतमध्ये, सही आहे. शिवाजी महाराजांच्या काळामधील हा तोफखाना आहे. काय म्हणते बोल. तर ऐका तुम्ही, ही मुलगी एकदम पागल आहे, पागल म्हणजे एकदम पागल. या मग सगळ्यांना पागल करते सकाळपासून. काही ऐकू नका तुम्ही. तर मित्रांनो बघूया आतमध्ये काय नेमकं. तर या ठिकाणी घसरण्याची शक्यता दाट आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळूनच यावं लागतंय. तर मित्रांनो याच ठिकाणाला म्हटलं जातं घोड्याची पागा. तर नेमकं आता या ठिकाणी काय होतं ते आपल्याला पण माहिती नाहीये. मित्रांनो आम्ही किल्ल्यावरती 11 वाजता आलो होतो, आता 12 वाजलेत आणि आम्हाला टाईमचं लिमिटेशन आहे. आम्हाला परत किल्ल्याच्या खालीही जायचं आहे 2:30 वाजेपर्यंत. तर पाहूया आता आपला संपूर्ण किल्ला पाहून होतोय की नाही. अजून आम्हाला दुपारचं जेवणही करायचं आहे किल्ल्यावरचं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता पलीकडच्या साईडला डोंगरांवरती पूर्णपणे फॉग पसरलेला आहे आणि या ठिकाणचं वातावरण पण अतिशय सुंदर असं निर्माण झालेलं आहे. सिंहगड किल्ल्यावर आम्हाला एक खुफिया स्पॉट भेटलेला आहे, सिक्रेट लोकेशन. आणि त्या ठिकाणाहून जो नेचरचा नजारा दिसतोय ना तो खूप धमाल आहे. तर मित्रांनो आता आमची दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. मित्रांनो आता आम्ही सिंहगड किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून थोडंसं थकलेलं वगैरे आहे. आता आम्हाला लागली भरपूर भूक, तर आम्ही सिंहगड किल्ल्यावरतीच मस्तपैकी जेवण करणार आहेत. तर बघूया आता काय भेटते इथं. तर आज आम्ही भारतीय बैठक पद्धतीने या ठिकाणी बघा जेवणासाठी बसलो आहोत. तर हा माझ्या मागे जो व्ह्यू दिसतोय तो बघा किती सुंदर आणि एकदम आनंददायी हा प्रसंग. इथलं वातावरण सगळं एकदम ओके मध्ये आहे, काय झाडी काय डोंगर ओके मध्ये आहे सगळं. तर हे बघा आमच्यासोबत या सगळ्या फ्रेंड्स आहेत. त्यांचा हा फ्रेंड सर्कल SVT हाय बोलो. या ठिकाणी आमच्या मॅडमला खूप लागलेली आहे भूक, त्या एकदम मस्तपैकी जेवण करत आहेत. इकडे ह्यांनी दह्यावरती
ताव मारलाय चांगला.